नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं राज्यामध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी मान्यता आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी दिलेली आहे। त्यामुळे पुढील 6 वर्ष म्हणजेच 2025-26 आणि त्यासोबतच 2030-31 या दरम्यान राज्यामध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियान हे राबवलं जाणार आहे। हे अभियान केंद्र सरकारचं आहे। केंद्र सरकारला देशामध्ये कडधान्याचं उत्पादन वाढवायचं आहे, त्यासोबतच आयात कमी करायची आहे, म्हणजेच आयातीवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे। पण हे सगळं खरं असलं तरी केंद्र सरकारचे जे काही प्रयत्न आत्ता सुरू आहेत त्यामध्ये आयातीचा मुद्दा महत्त्वाचा आहे। एकीकडे कडधान्याच्या आयातीचा लोंढा हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार उत्पादन वाढीसाठी अशा प्रकारचे अभियान सुद्धा राबवतंय। आता या अभियानाचा उद्देश नेमका काय होता, राज्य सरकारनं या अभियानाला का मान्यता दिलेली आहे, त्यासोबतच कडधान्य आयातीचा मुद्दा हा शेतकऱ्यांना कसा छेडतोय या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या विषयाला सुरुवात होतीये 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2025-26चा अर्थसंकल्प ज्यावेळी सादर केला त्यावेळी त्यांनी कडधान्य आत्मनिर्भर भारत करण्यासाठी एका अभियानाची घोषणा केली आणि त्याच अभियानासाठी केंद्र सरकारनं नुकतंच ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस केंद्रीय कॅबिनेट मीटिंग झाली त्यावेळेस या अभियानाला मान्यता दिली। त्यासाठी साधारण 8,500 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा कडधान्य आत्मनिर्भरता अभियान हा चर्चेचा विषय ठरला। केंद्र सरकारने जशी मान्यता दिली तसंच राज्य सरकारला सुद्धा या पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, कारण की कडधान्याची उत्पादकता ही एकूणच देशामध्ये वाढवायची आहे आणि त्यासाठी विविध राज्यांमध्ये कडधान्य अभियान राबवणं सुद्धा गरजेचं आहे। आता राज्य सरकारनं या संदर्भात शासन निर्णयात काय सांगितलंय तर कडधान्याचं बियाणं असेल किंवा विविध प्रक्रिया असतील यासाठी राज्य सरकार हे अनुदान देणार आहे। म्हणजे यामध्ये 60-40 केंद्र आणि राज्य अशा प्रकारचा फॉर्म्युला हा लागू असणार आहे आणि त्यानुसार विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि त्यासोबतच महिला शेतकऱ्यांना कडधान्य उत्पादनामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणजेच कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांचे जे काही प्रयत्न आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकारच्या योजना सुद्धा पुढच्या काळात या अभियानाच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत। राज्य सरकारने या संदर्भातला जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये 34 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या जिल्ह्यातील योग्य शेती क्षेत्र कोणतं आहे, त्यासोबतच पीक पद्धती तिथली काय आहे, हवामान आणि त्यामागील हंगामातील उत्पादन क्षमता या निकषांवरती या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याचं राज्य सरकारनं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। आता केंद्र सरकारचा यामागे उद्देश काय आहे तर पहिल्यांदा उत्पादनातली जी काही तूट आहे कडधान्याच्या ती भरून काढायची आहे। दुसरीकडे जे काही आयातीसाठीचं अवलंबित्व आहे ते केंद्र सरकारला कमी करायचं आहे। तिसरीकडे केंद्र सरकारचं असंही म्हणणं आहे की या अभियानाच्या अंतर्गत कडधान्य उत्पादकांचा जो काही खर्च आहे तो सुद्धा कमी करता येईल, कारण की कडधान्यांना प्रोत्साहन दिलं तर देशातील मागणी आणि पुरवठ्याचं गणित जुळून येईल अशा प्रकारची आशा ही केंद्र सरकारला आहे आणि त्या पद्धतीनं दावा सुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवरती केला जातोय। परंतु प्रत्यक्षात मात्र मागच्या 2 वर्षांमध्ये आपण जर का बघितलं तर कडधान्य उत्पादक शेतकरी हे जेरीस आलेले आहेत। कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना मग हरभरा असू द्यात, वाटाणा असू द्यात, तूर असू द्यात, मूग असू द्यात, उडीद असू द्यात, या सगळ्या कडधान्य उत्पादकांना राज्यातल्या केंद्र सरकारच्या या आयात धोरणाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय। सातत्यानं केंद्र सरकार कडधान्याचे दर हे नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करतं। आपण बघितलं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं आयातीसाठी पायघड्या पसरल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात खुल्या पद्धतीनं कडधान्याची आयात ही देशात केली गेली। अर्थात ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस ते नियंत्रणात ठेवणं म्हणजेच महागाईचा दर नियंत्रणात ठेवणं अशा पद्धतीनं एक वेळ गोष्ट समजून घेता येईल। परंतु ज्या वेळेस केंद्र सरकार असे निर्णय घेतं त्यावेळेस नुसतं कडधान्याचे दर वाढले म्हणून ते आटोक्यात आणण्यासाठी मोकळ्या पद्धतीनं आयात ही कडधान्याची केली जाते आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात या देशातील शेतकऱ्यांना बसतो। दुसरीकडे केंद्र सरकार अशा पद्धतीने प्रयत्न सुद्धा करतंय ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचा दावा आहे की आम्ही कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देतोय, परंतु जोपर्यंत केंद्र सरकार कडधान्य आयातीला बांध घालणार नाही तोपर्यंत कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कडधान्य घेणं किंवा कडधान्य पिकांचं उत्पादन घेणं हे परवडणार नाही आणि हीच गोष्ट केंद्र सरकार सातत्यानं दुर्लक्षित करतंय। फक्त सर्वसामान्य ग्राहकाला महागात खरेदी करावी लागते काय एवढाच सरळसोट विचार करून कडधान्य आयात केली जाते आणि त्यामुळे देशातील कडधान्य उत्पादक शेतकरी हे मागच्या 2 वर्षापासून जेरीस आलेले आहेत। आता जर का आपण बघितलं तर 2016-17 मध्ये तुम्हाला आठवत असेल की देशातील तूर उत्पादकांनी भरघोस असं उत्पादनही घेऊन दाखवलं होतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी कडधान्य
आत्मनिर्भरतेकडे कुठेतरी एक पाऊल पडत होतं, परंतु त्यानंतर केंद्र सरकारनं एकीकडे खरेदीची यंत्रणा जी काही आहे ती सक्षम पद्धतीने निर्माण केली नाही, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आयात ही सुरू झाली आणि पुन्हा एकदा जे काही कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न होतं ते भंग पावलं। हा मुद्दा खरा आहे की देशामध्ये कडधान्याचं उत्पादन म्हणजे मागणी पुरवठ्याचं गणित हे जुळत नाही, परंतु त्यासाठी फक्त आयातीच्या धोरणावरती अवलंबून राहणं हे इथल्या कडधान्य उत्पादकांच्या मुळावर उठतं आणि त्यामुळे या धोरण निर्मितीच्या वेळेस किंवा धोरण निश्चितीच्या वेळेस केंद्र सरकारनं सारासार विचार करणं गरजेचं आहे। आता राज्य सरकारनं लगेचच केंद्र सरकारची ओढत या अभियानाला मान्यता दिलेली आहे, परंतु ज्यावेळी इथले तूर उत्पादक, वाटाणा उत्पादक किंवा हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल उत्पादक हे सगळे शेतकरी ज्यावेळेस या आयातीला रोखा अशा प्रकारची विनंती ही राज्य सरकारकडे करत असतं, म्हणजेच राज्य सरकारनं केंद्र सरकारवर त्या पद्धतीने दबाव निर्माण करावा की आमच्या राज्यातील शेतकरी हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे या आयातीच्या धोरणाला थोडा का होत नाही मुरड घालावा अशा पद्धतीची मागणी शेतकरी ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस राज्य सरकार मात्र या शेतकऱ्यांची बाजूसुद्धा ऐकून घेत नाही आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकारसोबत चर्चाही केली जात नाही। खरं तर केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे, परंतु तरीही मागच्या 2 वर्षापासून राज्यातील कडधान्य उत्पादकांना या केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आता आकडेवारीतच बोलायचं झालं तर 2024-25 मध्ये जवळपास 67 लाख टन कडधान्य ही आयात केंद्र सरकारनं केलेली आहे। त्यामध्ये 35 लाख टन हा वाटाणा आयात आहे आणि त्यानंतर 12 लाख टन तुरीची आयात करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना ज्यावेळेस चांगला दर मिळेल अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस सुद्धा केंद्र सरकारची ही धोरणं जे सातत्यानं खुली आयात केली जाते त्याचा फटका या देशातील शेतकऱ्यांना बसतो, पण केंद्र सरकार त्यावरती उत्पादन वाढवता येईल आणि नंतर आयात सुद्धा कमी करता येईल अशा प्रकारचं एक धोरण ठरवतंय किंवा त्या पद्धतीचे निर्णय घेतल्याचं सांगतंय, परंतु या आयातीला जोपर्यंत ब्रेक लागत नाही तोपर्यंत केंद्र सरकारचे सगळे प्रयत्न म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणीच आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं आधी या आयातीवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर इथल्या कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी धोरणं ही राबवली पाहिजेत। शेतकरी केंद्री निर्यात धोरण हे ठरवलं पाहिजे, त्यासोबतच आयातीच्या धोरणावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रेक लावले पाहिजे। शेतकऱ्यांची क्षमता आहे की ते देशाला कडधान्यामध्ये 1 नंबरला आणू शकतात किंवा मागणी पुरवठ्याचं गणित सुद्धा जुळवून दाखवू शकतात। यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांनी या पद्धतीची उत्पादकता वाढवून दाखवलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारला जर का कडधान्य आत्मनिर्भरता अभियान यशस्वी करायचं असेल तर त्यांना आधी कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं लागेल। त्यासाठी धोरणांच्या पातळीवरती ठोस पावलं आणि उपाययोजना ह्या कराव्या लागतील, तरच भारत आत्मनिर्भर हा कडधान्यामध्ये होईल। अन्यथा केंद्र सरकारचे सगळ्या प्रकारचे प्रयत्न हे पालथ्या घड्यावरती पाणीच ठरणार आहे। आता राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, त्यासोबतच केंद्र सरकारचं जे काही कडधान्य आयातीचं धोरण आहे त्याबद्दल काय वाटतंय, केंद्र सरकारच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाला जर अशाच पद्धतीची आयात सुरू राहिली तर यश मिळेल का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल, तुमचा जो काही अनुभव असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।